यवतमाळमध्ये ट्रॅव्हल्समधनं तब्बल 16 किलो चांदीची चोरी झाली आहे। मात्र आता या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले असून चोरी केलेला बहुतांश मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत प्रतिनिधी दुर्गेश कानू। यवतमाळ जिल्ह्यातील एका सराफा व्यापाऱ्यासाठी हा मोठा धक्का होता। प्रतीक कोटक हे तब्बल 16 किलो 800 ग्रॅम चांदीची बॅग घेऊन ट्रॅव्हल्सने यवतमाळकडून तेलंगणाकडे निघाले होते। प्रवासादरम्यान जेव्हा ट्रॅव्हल्स मोहदा येथील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबली तेव्हा अज्ञात चोरट्यांनी संधी साधली आणि चांदीची बॅग घेऊन ते एका 4 चाकी वाहनातून फरार झाले। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। घडलेल्या प्रकारानंतर तात्काळ पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे। अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी मुस्ताक उर्फ चिल्लू शमशेर खान या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 7,68,000 रुपये किमतीची चोरी गेलेली चांदी जप्त केली आहे। मात्र या गुन्ह्यात आणखी 2 आरोपींचा सहभाग असून ते सध्या फरार आहेत। पोलीस आता त्यांचा शोध घेत आहे। या घटनेमुळे प्रवासादरम्यान आपल्या सामानाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। आता सर्वांना नमस्कार, मी स्वागत। आपल्याकडे 22 तारीखला या महिन्याला पांढरकवडा पोलीस स्टेशनला हद्दीमध्ये मोहाडा म्हणून एक गाव आहे। एक ट्रॅव्हल्स बस यवतमाळतून हैदराबादला जाताना जेवणासाठी 22 तारीखला रात्री 11 वाजता तिकडे थांबल्यानंतर एक गाडी आले, 4 व्हीलर कार, त्याच्यामधून 3 लोक बाहेर येऊन बसमध्ये जाऊन एक बॅगमध्ये सिल्वरचा ऑर्नामेंट्स होता। टोटल ते 16 किलो 827 ग्राम म्हणजे अंदाजा 17 किलोचा सिल्वर्स होता। ते 8 लाख वरत मुद्देमाल आहे। ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता। हे 22 तारीखला झाले, पण आपल्याकडे 24 तारीखला ते फिर्यादी आपल्याकडे आला होता। थोडा उशीर आल्याबरोबर आपण खूप सिरियसली घेतलेले आहे मुद्द्या आणि आपण वेगळ्या टीम बनवले, म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने, आपण एलसीबीने वेगळ्या पद्धतीने हे केला होता। त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झाले की हे 3 आरोपी आहे ते मध्य प्रदेशचे आहे आणि धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेली आहे। आणि आपण टीम जाऊन तिकडे ऑलमोस्ट 3 दिवस तिकडे थांबले होता। आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मुला खान, रोशन खान म्हणून, त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण 16 किलो 168 ग्राम एवढा मुद्देमाल पूर्ण रिकव्हरी केलेला आहे। म्हणजे हे वर्थ 7,68,788च्या मुद्देमाल आपण रिकव्हरी केलेला आहे। त्या आरोपीला आपण पांढरकवडा पोलिसांच्या जमा केलेला आहे। या चोरीच्या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी आणखी 2 आरोपी फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। प्रवासात असताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे किती आवश्यक आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे।